हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज चाललेली आहे जेजुरीला, फॅमिलीबरोबर चाललेली आहे. नारायणपूरला देखील जाणार आहे आणि केतकावळे जे बालाजीचं मंदिर आहे तिथे देखील जाणार आहे. तर आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करूया. हाय मम्मी, काका. दिवेघाट मार्गे आम्ही निघालो. पुण्यातून पहिले मावशी काकांना घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो पुरंदर तालुक्यातील वीर या गावी श्री काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी. माघ पौर्णिमेला श्री क्षेत्र वीर येथे खूप मोठी यात्रा भरते. काही वर्षांनी जसं आपलं राजगुरुनगरला केलं तसं हा घाट मी पहिल्यांदाच पाहिलाय. मम्मी तू हे पण नाही, मी पहिल्यांदाच चालली जेजुरीला. मी कधी आली जेजुरीला? मग मी कितवीला असेल त्यावेळी? हा, मग मला कसं काय आठवणार, सांग बरं. 27 जवळ आहे ना जेजुरी. अच्छा, तो मस्त आहे तलाव. उतरायचं. कसं वाटलं मावशी वीरचं मंदिर? मस्त. काका, तुम्हाला कसं वाटलं मंदिर? चांगलं आहे, खूप सुंदर आहे, मस्त मंदिर आहे. भाऊ तुला? मस्त. वीरमध्ये म्हस्कोबा महाराजांचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला जायला. वीरपासून जेजुरी हे 23 किलोमीटर लांब आहे आणि जेजुरीला पोचायला साधारण 35 मिनिट लागतात. हे पहा, जेजुरी दिसते. पोचलो आता जेजुरीला. मम्मी दमली. मम्मी हाय. मम्मी लवकर चल.
हळदीने भरली आहे तू. तिकडे सर आजीला घेऊन नाही गेलो. तुला वरती त्याच्यासाठीच नाही नेलं, लय चढायला लागलं. जेजुरीचं दर्शन घेऊन आम्ही आलो श्री क्षेत्र नारायणपूर येथे. जेजुरी ते नारायणपूर अंतर हे 24 किलोमीटर आहे. ताई काय सांगू. मावा खाना क्या? रुपये वाळक्या झाडाला पाली फुटली अध्याय 40वा 41वा दोन सर्प पाठवले 39. ठीक आहे वेळ नाही आपल्याला. नारायणपूरवरून आम्ही केतकावळे बालाजी मंदिर पाहण्यासाठी निघालो. साधारण 9 किलोमीटरचा हा प्रवास आहे. 16-17 मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचतो. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता, पण मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता. दर्शन झालं आमचं इथं आणि आता आम्ही निघालोय.